वजन कमी करताना भात मुळीच खायचा नाही, असं तुम्ही हजारो लोकांकडून ऐकलं असेल. काही जण म्हणतात भात नाही खायचा, काही जण म्हणतात चपाती नाही खायची, काही जण म्हणतात फक्त भाकरी खायची. अशा खूप साऱ्या कन्फ्युजनमधून आज आपण बाहेर येणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की जर वजन कमी करायचं असेल, पोट कमी करायचं असेल, तर भात खायचा की चपाती खायची की भाकरी खायची? साधं, सोपं, सिंपल करून सांगणार आहे. भारतामध्ये अशा बरेचसे प्रदेश आहेत, जसं साऊथ इंडिया आहे किंवा बेंगॉल आहे. तिथे लोकं खूप जास्त प्रमाणात भात खातात. जसं महाराष्ट्रात, पंजाब यासारख्या ठिकाणांमध्ये गहू जास्त खाल्ला जातो. पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं, तर जे साऊथ इंडियन लोकं आहेत किंवा दक्षिण भारतीय आहेत, त्यांच्याकडे पोट मोठं व्हायचं प्रमाण तुम्हाला दिसणारच नाही. मग ते लोकं आपल्या कंपॅरेटिव्हली, म्हणजे आपण जे महाराष्ट्रात राहतो, आपल्या कंपॅरेटिव्हली ते लोकं जास्त बारीक असतात, त्यांचं पोट जास्त फ्लॅट असतं, पण ते लोकं तर भात खातात. मग हे कन्फ्युजन आज इथेच डिलीट होतं, की भात खाल्ल्याने पोट वाढतं किंवा वजन वाढतं. हां, पण जर गहू खाल्ला, गहू जास्त प्रमाणात खाल्ला गेला, तर कदाचित त्याच्यामुळे तुमचं पोट वाढू शकतं. पण हे गॅरंटीड आहे का? तर नाही. भाताच्या कंपॅरेटिव्हली पोळी खाल्ली तर ती ब्लड शुगरमध्ये फायबर जास्त असल्यामुळे स्लो रिलीज होते. पण ऑन द कॉन्ट्ररी भातामध्ये व्हिटॅमिन B1, B3, B9 आणि थायमिन आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी, तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यासाठी भाताचा जास्त उपयोग होतो. थोडंसं आपण आपल्या कल्चरमध्ये काय आहे ते बघितलं, तर प्रत्येक लहान मूल जेव्हा पहिल्यांदा खायला लागतं, तेव्हा त्याला डायरेक्टली कोणी पोळी देत नाही. भाताची पेज देतो, मऊ खिचडी देतो. संध्याकाळच्या वेळेला डिनरमध्ये खिचडी खाणं हे आपल्या कल्चरमध्ये खूप वर्षानुवर्ष आहे. तर भात आणि पोळी याचं बॅटल आज जर आपल्याला इथं संपवायचं असेल, तर सर्वात पहिलं म्हणजे पोर्शन कंट्रोल. तुम्ही भात जर त्याचा डोंगर करून खाल्लात, तर भातही अपायकारक होणार आहे आणि पोळ्यांचा ढिगारा खाल्लात, तर पोळीही अपायकारक होणार आहे. खायचं किती, पोर्शन किती हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. भाताबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा सगळेजण म्हणतात ब्राऊन राईस खा, ब्राऊन राईस खा. पण ब्राऊन राईस जरी त्याच्यात फायबर जास्त असले, तरी ते शिजवण्यासाठी तुम्हाला जास्त शिट्ट्या कराव्या लागतात किंवा जास्त हीट द्यावी लागते, जास्त प्रेशर क्रिएट केलं जातं. मग त्याचे न्यूट्रिशन इंटॅक्ट कसे राहणार? आपण जर भारतात राहतो, तर आपण तेच खायचं जे आपण लहानपणापासून खात आलोय. पोळी पण खा आणि भात सुद्धा खा, पण हे दोन्ही एकाच वेळेला खाऊ नका. या तर पोळी खा किंवा भात खा किंवा भाकरी खा. तिन्हीमधलं कुठलंही एक, आणि ते पोर्शन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर तुम्ही 2 छोट्या साईजच्या, म्हणजे तुमच्या पाम साईजची पोळी तुम्ही खाऊ शकता. भात खाणार असाल तर एक छोटी वाटी भात खा. पण या दोन्हीही बरोबर भरपूर भाज्या, भरपूर सॅलड, डाळ किंवा उसळ आणि त्याचबरोबर एक प्रोबायोटिक म्हणजे दही खा. याच्यामुळे काय होईल, तुमचं मील संपूर्ण बॅलन्स्ड होईल. कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण लिमिटेड राहील आणि तुमचं पोट आणि वजन कमी होईल. हे सर्वात आधी लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्हाला पोळीला अजून न्यूट्रिशियस बनवायचं असेल, तर त्याच्यात तुम्ही ओट्स टाकू शकता, तीळ टाकू शकता. तुम्हाला जर गॅसेस, अपचनाचे त्रास असतील, तर थोडासा ओवा टाकू शकता. भरपूर भाज्या घातलेले पराठे खाऊ शकता. तर हे झालं पोळीविषयी. भाकरी खाणार असाल तर ज्वारी, नाचणी, बाजरी, तांदूळ कुठली पण एक भाकरी खाऊ शकता. जर तुम्हाला भात खायचा असेल, तर त्याच्याबरोबर एकतर भाजी खा किंवा भातामध्ये कुठली पण एक डाळ, शक्यतो मुगाची डाळ आणि त्याच्याबरोबर भाज्या घालून हे एक कंप्लीट मील, एक कंप्लीट प्रोटीन तुम्ही बनवू शकता. प्रश्न हा नाही आहे की तुम्ही भात खायचा की नाही किंवा पोळी खायची की नाही किंवा भाकरी खायची की नाही. तुम्ही जे काही खाणार आहे ते पोर्शनमध्ये असलं पाहिजे, हे सर्वात महत्त्वाचं. माझे भरपूर क्लायंट्स आहेत ज्यांनी भात खाऊन सुद्धा वजन कमी केलेलं आहे. भाताच्या निरनिराळ्या व्हरायटीज खाऊन त्यांनी वजन कमी केलेलं आहे. पोळी खाऊन वजन कमी केलंय, भाकरी पण खाऊन वजन कमी केलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, की जे तुमच्या शरीराला सूट होतंय, तुम्हाला पोळी सूट होत असेल तर पोळी खा, भात सूट होत असेल भात खा, भाकरी आवडत असेल तर भाकरी खा, आणि हे तीनही आवडत असेल तर हे ऑल्टरनेट खा. व्हरायटी राहील, त्याचे सगळे हेल्थ बेनिफिट्स पण मिळतील.
तुम्हाला सर्वात जास्त काय आवडतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. साध्या सोप्या सिंपल आणि न्यूट्रिशियस व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.